आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला रुग्णांची होणारी हेळसांड अशा आशयाची वास्तव बातमी देणारे निर्भीड पत्रकार संदीप खळे व विलास भोर यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणात त्वरित चौकशी करून न्याय देण्यात यावा व या घटनेचा निषेध म्हणून प्रांत अधिकारी कार्यालय मंचर येथे विविध राजकीय पक्षाच्या वतीने व पत्रकार संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले। उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षांनी तसेच स्थानिक पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने निवेदन देण्यात आले। यावेळी लोकशाहीवर अनेक पक्ष एकत्र येऊन स्थापन केलेल्या सरकारकडून घात होत असल्याचे पत्रकारांना दबाव तंत्र टाकून जागेवर थांबवण्याचे काम साहेबांचे बगलबच्चे सत्ताधारी पक्ष करत असल्याचे सुरेश भाऊ भोर यांनी सांगितले। या प्रसंगी ॲडव्होकेट अविनाश राहणे, देवदत्त निकम, राजू सोमवंशी, राजाराम बानखिले, दत्ता खांजाळे, प्रभाकर बांगर, राजू इनामदार, नंदकुमार बोराडे आदी मान्यवर उपस्थित होते। तर तिथं जेवढ्या महिलांवरती कुटुंबीयांची शस्त्रक्रिया करता येईल तेवढ्यांनाच बोलवायला पाहिजे होतं, इतरांना दुसऱ्या दिवशी बोलवायला पाहिजे होतं किंवा पुढच्या वीकमध्ये त्यांना वेळ त्या ठिकाणी द्यायची। परंतु आम्ही काहीतरी क्षमतेपेक्षा जादा ओव्हरलोड काम करून दाखवतोय आणि ही PSC मोठी निरगुडसरची आणि ती कोणाच्या तरी गावामध्ये आहे आणि तिचं काम उत्कृष्ट किंवा मी डॉक्टर फार कार्यक्षम, मी एवढी ऑपरेशन्स करून दाखवली, याच्याकरता चुकीच्या पद्धतीचं ते नियोजन करण्यात आलं। हे मान्य की ज्यावेळी ऑपरेशन करायचं असतं तर पाणी सुद्धा आपण सकाळपासून घेत नाही, परंतु सकाळी बोलवलेल्या कुटुंब नियोजनाकरता ज्या महिला होत्या त्यांना तुम्ही दर रात्री 10 वाजेपर्यंत 8 वाजेपर्यंत जर काही देणार नसेल तर हे योग्य नाही। एवढ्या महिला ज्यावेळी आल्या त्यांच्या समेत लहान मुलं, कुटुंबातील लोक होतं, त्यांची देखील व्यवस्था करायला पाहिजे। नंबर 2चा विषय आहे तर ही गोष्ट पत्रकारांना माहीत नव्हती, परंतु तिथल्या असणाऱ्या पेशंटनी त्यांच्या नातेवाईकांनी पत्रकारांना कळवलं की तुम्ही इथे या आणि ह्या PSC मध्ये निरगुडसरच्या काय प्रकार झालाय तुम्ही स्वतः येऊन पहा। म्हणून ही लोक तिथे गेली। गेल्यानंतर 3 तास हे तिथं होते, तिथं मुख्य डॉक्टर पण नव्हते, त्यांनी सांगितलं त्यांना बोलवा, हे करा। आमचं म्हणणं असेल की घटना हे 8 ते 11 11:30 पर्यंत तिथं होते। सर्वात महत्त्वाचं जेवढ्या पाहिलं तिथे ऍडमिट होत्या ना त्यांना प्रत्यक्ष जाऊन त्याच्या ट्रायल बेसवर कोणत्याही पण रॅन्डमली एक 10-15 महिलांची तिथं आपण जाऊन खरोखर हा काय प्रकार झाला वस्तुस्थिती जावं त्यांची घेऊन जावं खाली झोपवलेलं आहे सगळं आपण बघतोय व्हिडिओ मध्ये, ते बोलताना आपण ऐकले ना काय काय उडवलं आहे आणि मंत्र्यांच्या गावामध्ये ही घटना घडल्यामुळे जर पत्रकारांचा लोकशाहीचा आवाज दाबला जात असेल तर अतिशय चुकीचं आहे। खोटे गुन्हे दाखल होणं, आवाज उठवणं हे पत्रकारांचं काम आहे। त्यांच्या विरोधात जर खोटे गुन्हे दाखल होत असेल तर हे लोकशाहीला काळीमा फासणारी घटना आहे असं आमचं मत आहे। आणि अशा प्रकारची जर दहशतवाद हिटलरशाही होत असेल तर ते अजिबात लोकशाहीला चांगलं नाही। आणि आम्ही सगळे सहयोगी पक्षाचे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आम आदमी पक्ष आणि सगळे बाकी इतर सहयोगी पक्ष, काँग्रेस पक्ष आहेत, मनसे आहे, इतर संघटना आहेत, पत्रकार आहेत। खरं तर त्या ज्या मेडिकल ऑफिसर आहेत किंवा तिथले जे अधिकारी आहेत त्यांच्यावर निग्लिजन्स ऑफ ड्युटी हा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। स्त्री ही हिंदूच्या देवाऱ्यातील देवता आपण तिला म्हणतो आणि त्यांची जर अशी अवहेलना होत असेल, असा जर अपमान होत असेल तर ते बिलकुल चांगलं नाही। त्यामुळं आपण याच्यामध्ये लक्ष घालावं। आम्ही SP साहेबांना देखील या संदर्भात भेटणार आहोत, त्यांना सुद्धा यांच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यायला लावणार आहोत। अन्यथा आम्ही प्रशासनाच्या विरोधात आम्हाला नाईलाजाने सगळ्याच गोष्टीत आम्हाला उतरावं लागेल। त्यामुळे आपण व्यक्तिशः या बाबतीमध्ये लक्ष घालावं आणि आपण रिपोर्ट त्यांना द्या की ही जी घटना घडलेली आहे, आता आपण सगळे फोटोग्राफ्स आहेत, सगळे व्हिडिओ आहेत, त्याच्यामुळं हा गुन्हा दाखल करू नये असं आपण जरी थोडंसं त्यांना विनंती केली तर चांगलं होईल असं मला या ठिकाणी वाटतंय। काम टीव्हीवरती तुम्ही गुन्हा दाखल करणार नाही का? फक्त त्याच्यामध्ये शब्दांचा फरक आहे। यांनी रियालिटी मांडली आणि त्यांनी चमचागिरी केली, फरक एवढाच आहे। त्यांनी सांगितलं यांच्या फेवरमध्ये आरोग्य अधिकाऱ्यांच्या लई मोठं काम केलं, रेकॉर्ड केलं, त्यांनी असं केलं तसं केलं आणि यांनीच खरी परिस्थिती मांडली। हे एवढंच फक्त डिफरन्स आहे। मग त्यांनी ती क्लिप त्यांनी पण दाखवली, मग तुम्ही त्यांच्यावरती पण गुन्हा दाखल करणार आहे, मग त्याच्यावरती पण त्यांचं पण नाव घेण्यात गुन्हा दाखल